काय म्हटला? आवाज कमी आलाय. कानामध्ये ते आता आला. हॉस्पिटल मुतलाय की नाही त्याला सांग परत मुतू नको. हा? लक्ष द्या. वेल्डेड जॉईंट. आता वेल्डेड जॉईंट म्हणजे काय ना बघा. वेल्डिंग कॅन बी डिफाइंड ॲज प्रोसेस ऑफ जॉईनिंग टू मेटॅलिक पार्ट्स बाय हिटिंग टू अ सुटेबल टेम्परेचर विथ ऑर विदाउट ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर. ठीक आहे बघा. नॉर्मली आपण समजा मला दोन प्लेट एकमेकाला जॉईन करायचे आहेत. मी प्लेट दाखवतो इथं. ही एक प्लेट आहे. ही प्लेट मला या प्लेटला जॉईन करायची आहे. समजा इथे जॉईन करायची आहे. या दोन प्लेट मी जवळ आणणार, जॉईन करणार. जॉईन करायचं असेल तर आपण वेल्डिंग म्हणजे नक्की काय करतो, तर हे जे दोन सरफेस आहेत जे तुम्हाला जॉईन करायचे आहेत ते आपण हीट करतो. हीट अप टू अ सुटेबल टेम्परेचर आणि विथ द ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर किंवा विदाउट ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर हे जॉईन करतो. पहिल्यांदा विदाउट ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर मध्ये आपण काय करतो, तुम्ही फिलर मटेरियल बघितलं असेल बघा. असे रॉड्स असतात बरोबर. तुम्ही वेल्डिंग प्रॅक्टिकल केलं असेल कॉलेजमध्ये. तुम्ही फिलर वेल्डिंग रॉड यूज केला असेल. हे फिलर मटेरियल असते. हे फिलर मटेरियल काय करताय तुम्ही, इथलं टेम्परेचर वाढवताय आणि तिथं फिलर मटेरियल फिल करताय. फिलर मटेरियल फिल करताय. फिलर मटेरियल फिल केलं की जॉईंट फॉर्म झाला. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही विदाउट प्रेशर करताय त्यावेळेला तिथे तुम्हाला फिलर मटेरियल यूज करावं लागते. फिलर मटेरियल. ठीक आहे. आता काही केसमध्ये काय करतात, विदाउट फिलर मटेरियल सुद्धा जॉईंट वेल्डेड जॉईंट क्रिएट करतात. त्या केसमध्ये हे फिलर मटेरियल असत नाही. मग याचे सरफेस जो तुम्हाला जॉईंट करायचा आहे तो हिट करायचा सरफेस आणि मग या डायरेक्शननी आणि या डायरेक्शननी काय करायचं, प्रेशर अप्लाय करायचं. हिट करून प्रेशर अप्लाय केलं तर त्या दोन मटेरियल मध्ये काय होते, बॉन्ड फॉर्म होते आणि बॉन्ड फॉर्म झाला की ते मटेरियल काय झालं, वेल्ड झालं. त्यामुळे वेल्डिंगची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये काय म्हटले, हीट द मटेरियल अप टू अ सुटेबल टेम्परेचर विथ ऑर विदाउट प्रेशर. विथ प्रेशरला तुम्हाला फिलर मटेरियल लागणार नाही, विदाउट प्रेशरला तुम्हाला फिलर मटेरियल लागणार. ठीक आहे. मग आपण हे मी इथं कन्सिडर केले की आपण जे नॉर्मल ज्या केसेस बघतो त्याच्यामध्ये फिलर मटेरियल यूज केलेलं असते. त्यामुळे मी इथं फिलर मटेरियल दाखवले. मग आता याच्यामध्ये वेल्डेड जॉईंट जो आहे तो नॉर्मली काय असतो, इकॉनॉमिकल आहे आणि इफिशियंट मेथड आहे टू जॉईंट टू पार्ट्स परमनंटली. सगळ्यात महत्वाचं काय, परमनंटली. आता कुठल्या पण मशीन कॉम्पोनंट मध्ये नॉर्मली आपण काय करतो की ज्या दोन गोष्टी एकमेकाबरोबर जॉईंट असायला पाहिजेत आणि मेंटेनन्सच्या वेळेला रिमूव्ह करायची गरज नाही अशाच गोष्टी आपण परमनंटली जॉईंट करतो. ज्या ठिकाणी मेंटेनन्सची गरज असते त्या ठिकाणी आपण परमनंट जॉईन करत नाही, तिथे काय करतोय, बोल्टेड जॉईन करतो. त्यामुळे दोन मटेरियल जे पुन्हा कधीच रिमूव्ह करायचे नाहीत असे असतील तर तिथं आपण परमनंट जॉईंट म्हणून वेल्डेड जॉईंट वापरतो. आणि वेल्डेड जॉईंट ही एकदम इकॉनॉमिकल आणि इफिशियंट मेथड आहे. इकॉनॉमिकल आणि इफिशियंट मेथड आहे फॉर द जॉईंट. फक्त एक सांगतो, 10 मिनिटांनंतर हा व्हिडिओ बंद पडेल का, कारण की मगाशी काय झालं, कॉम्प्युटरवरचं माझं हे बंद करायचं राहिलं होतं त्यामुळे तसंच चालू होतं. 10 मिनिटांनी व्हिडिओ बंद पडला की परत जॉईन करा याच लिंकला. ठीक आहे. मग या वेल्डेड जॉईंटच्या भावानं नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन वेल्डेड जॉईंटचे नंबर ऑफ ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यातला सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज, आता हे जे ऍडव्हान्टेज आहेत हे कोणाला कम्पेअर केलेले असणार आहेत, बाकीच्या जॉईंट्सना. म्हणजे कुठले कुठले, बोल्टेड जॉईंट, रिवेटेड जॉईंट यांना कम्पेअर केलेले असणार आहेत. ठीक आहे, मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा वेल्डेड जॉईंटचा ऍडव्हान्टेज म्हणजेच काय, याच्यामध्ये ऍडिशनल पार्ट्स लागत नाही. आता तुम्ही म्हणणार हे ऍडिशनल पार्ट्स काय, सांगतो. नॉर्मली तुम्ही जर रिवेटेड जॉईंट कन्सिडर केला, रिवेटेड जॉईंट, तर त्या रिवेट जॉईंटला कव्हर प्लेट्स लागतात. कव्हर प्लेट्स किंवा आपण लिकेज होऊ नये म्हणून आपण काय यूज करतो बा,
स्ट्रॅप्स असतात बघा किंवा रबरचे एलिमेंट्स असतात ते आपण जे यूज करतोय त्यांची गरज लागत नाही, किंवा क्लिप अँगल्स किंवा लार्ज नंबर ऑफ रिवेट्स, ह्या गोष्टी कुठल्याही लागत नाही. ह्या गोष्टींशिवाय म्हणजे विदाऊट ऍडिशनल पार्ट्स आपण काय करतोय, दोन पार्ट एकमेकाला जॉईन करतोय. हा पहिला ऍडव्हान्टेज आहे ओव्हर रिवेटेड जॉईंट. त्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज वेल्डेड जॉईंटचा, कॉस्ट जे आहे, कॉस्ट ऑफ वेल्डेड जॉईंट ऍज कम्पेअर्ड टू रिवेटेड ऑर बोल्टेड जॉईंट ही काय पाहणं लेस आहे. लेस काय आहे त्याच्या मागचं कारण काय, कारण की ज्या वेळेला तुम्ही दोन प्लेटला रिवेटेड जॉईंट किंवा बोल्टेड जॉईंट करणार त्यावेळेला तुम्हाला इथं होल बनवायला पाहिजे. होल आलं म्हणजे पाहून तिथं मशीनिंग आलं, म्हणजे तुम्हाला या दोन प्लेटला पहिला मशीनिंग करून घ्यायला पाहिजे, म्हणजे होल क्रिएट करायला पाहिजे. एक दुसरं, त्यानंतर तुम्हाला तिथं बोल्टेड जॉईंट लावायला पाहिजे, म्हणजे नट अँड बोल्टची पुन्हा कॉस्ट आली. पण वेल्डेड जॉईंटची जर तुम्ही सगळ्या याला धरून जर तुम्ही कॉस्ट काढली, इनिशियल इन्स्टॉलेशन कॉस्ट जास्त आहे, तसं इथं होल पाडण्यासाठी पण मशीनची कॉस्ट जास्त लागणार आहे. पण वेल्डेड जॉईंट जर तुम्ही कम्पेअर केला बोल्टेड जॉईंटला तर त्याची कॉस्ट ही काय असते बघा, बाकीच्या कुठल्याही जॉईंट पेक्षाही काय असते, रिड्यूस असते. त्यामुळे इकॉनॉमिकल जॉईंट आहे पण परमनंट आहे, तुम्हाला ते रिमूव्ह करता येणार. त्यानंतर तिसरा महत्वाचा ऍडव्हान्टेज इथं बघा, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन असत नाही, नो स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. आता याचा अर्थ काय ते सांगतो. नो स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ज्या वेळेला तुम्ही दोन प्लेटमध्ये इथं बोल्टेड किंवा रिवेटेड जॉईंट साठी होल बनवताय त्यावेळेला त्याचा क्रॉस सेक्शन एरिया या होलमुळे रिड्यूस झाला. क्रॉस सेक्शन एरिया रिड्यूस झाल्यामुळे काय झालं, स्ट्रेसची व्हॅल्यू वाढली, आणि ज्या ठिकाणी तुम्ही ते होल्स जनरेट करताय त्या ठिकाणी स्ट्रेसची व्हॅल्यू वाढल्यामुळे काय होते, फेल्युअरची पॉसिबिलिटी या होलच्या इथे जास्त राहते. मग वेल्डेड जॉईंट मध्ये असं तुम्ही कुठलाही होल बनवत नाही, त्यामुळे तिथे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनच नाही, आणि स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे याची लाईफ ऍज कम्पेअर्ड टू अदर म्हणजे बोल्टेड किंवा जॉईंट पेक्षा काय असते बघा, जास्त फेल्युअरची पॉसिबिलिटी काय असते, कमी असते. त्यानंतर नेक्स्ट, हे जे जॉईंट आहे म्हणजे वेल्डेड जॉईंट हे टाईट आणि लीक प्रूफ आहे. टाईट अँड लीक प्रूफ. बघा, ज्या वेळेला तुम्ही बोल्टेड जॉईंट वगैरे वापरताय त्यावेळेला तुम्हाला बोल्टेड जॉईंट मध्ये तिथं लिकेज होऊ नये म्हणून भरपूर वेळेला तुम्हाला रबरच्या स्ट्रॅप्स वापरायला लागतात, ठीक आहे, जेणेकरून लिकेज होऊ नये. किंवा तुम्ही गाडीचं जरी इंजिन बघितला तर इंजिनचे कॉम्पोनंट दोन जॉईन करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक थीन लेअर असते बघा, जी पॅकिंग म्हणून तुम्ही यूज करताय. आता तिथं बोल्टेड जॉईंट आल्यामुळे तुम्हाला तिथं काय करायला लागते बघा, लीक प्रूफ बनवायला लागते. पण ज्या वेळेला तुम्ही कुठल्या पण कॉम्पोनंटला वेल्डेड जॉईंट करताय त्यावेळेला तो जॉईंट हा स्वतःच काय असतोय, टाईट आणि लीक प्रूफ. त्यामुळे तुम्हाला इथं पुन्हा लिकेज जे काय आहे ते काढत बसायला लागत नाही, ते ऑलरेडी तुम्ही वेल्डेड जॉईंट केला की ते टाईट आणि लीक प्रूफच होते. प्रोडक्शन टाइम ऑफ वेल्डेड जॉईंट इज लेस. आता वेल्डेड जॉईंटचा प्रोडक्शन टाइम हा कमी का आहे बघा, वेल्डेड किंवा बोल्टेड किंवा रिवेटेड जॉईंट कन्सिडर करा. या दोघांना जर तुम्हाला हा जॉईंट बनवायचा असेल तर पहिल्यांदा होल बनवून घ्यायला पाहिजे, म्हणजे मशीनिंगचा टाइम गेला, आणि मग नंतर त्यावर तुम्ही बोल्ट लावणार, म्हणजे मशीनिंग करून घेणार पहिला प्लेट्स त्या, आणि मग नंतर तिथं तुम्ही काय करणार, बोल्टिंग करणार. पण इथं तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय, जर समजा तुम्ही विथ पिलर वेल्डिंग करणार असाल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, गन यूज करायचे आहे, आर्क, आणि डायरेक्ट काय करायचंय बघा, इथं प्लेस करत जायचंय. त्यामुळे याचा प्रोडक्शन टाइम ऍज कम्पेअर्ड टू अदर हा काय असतो बघा, एकदम कमी असतो. तो प्रोडक्शन टाइम इज लेस ऍज कम्पेअर्ड टू अदर जॉईंट. त्यानंतर याचा appearance of welded structure is good as compared to the bolted joint. म्हणजे काय सांगतो, तुम्ही जर कुठला पण बोल्टेड जॉईंट बघितला तर त्याचा हेड असा वरती राहिलेला असतो बघा, हेडचा पोर्शन वरती,
आणि हे स्मूथ असत नाही. मग हा सरफेस स्मूथ होत नाही. काय होते, हेड बाहेर आलेला असतो, हेड बाहेर आलेला असतो कुठल्या बोल्टेड जॉईंट मध्ये. जर रिवेटेड घेतला तर रिवेटचा हेड पण बाहेर आलेला असतो. म्हणजेच काय, हा सरफेस स्मूथ असत नाही आणि मग तो स्मूथ नसल्यामुळे तो प्लेझंट असत नाही. पण जर तुम्ही वेल्डेड जॉईंटचा तुम्ही सरफेस चेक केला तर तो काय असतो, स्मूथ. म्हणजे नॉर्मली आपण वेल्ड केलं की काय करतो, वरती एकदा तुम्ही ग्राइंडिंग करून घेतला तर तो सरफेस काय होतो, स्मूथ. आणि तो स्मूथ सरफेस असल्यामुळे तो काय असतो, प्लेझंट. त्यामुळे द सरफेस ऑफ वेल्डेड जॉईंट इज स्मूथ अँड प्लेझंट. दुसरं, कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे वेल्डेड जॉईंट मध्ये याची स्ट्रेंथ ऍज कम्पेअर्ड टू अदर जॉईंट्स ही काय असते, हायर. सो स्ट्रेंथ ऑफ वेल्डेड जॉईंट इज हायर ऍज कम्पेअर्ड टू अदर जॉईंट्स. त्यानंतर काही शेप्स असे आहेत जे फक्त आपण वेल्डेड जॉईंटनीच मॅन्युफॅक्चर करू शकतो. एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही घरामध्ये तुमच्या सिलेंडरच्या टाक्या बघितल्या असतील किंवा बॉयलरचे शेल्स. घरातलं एक्झाम्पल घ्या, सिलेंडरच्या टाक्या. या सिलेंडरच्या टाकीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बघा, इथं सेंटरला असं वेल्डिंग असते बघा. तुम्ही इथं बघा, बरोबर सेंटरला असं वेल्डिंग असते. समजा मी या वेल्डिंगच्या ऐवजी इथं दुसरी कुठली तर जॉईनिंग प्रोसेस वापरायची म्हणली तर चालेल काय रे? सिलेंडरच्या टाकीला म्हणलं बोल्टिंग करूया, नाही. म्हणजे दोन ज्या नाही. बोल्टिंग करूया, दुसरी कुठली तर प्रोसेस वापरूया, चालेल काय? ही केस अशी आहे की या केसला म्हणजे बॉयलर शेल्स किंवा सिलेंडरच्या टाक्या ह्या किंवा प्रेशर वेसलच्या टाक्या, ह्या केसेस अशा आहेत की इथं तुम्हाला वेल्डिंग शिवाय पर्यायच नाही. म्हणजे ह्या स्पेशल केसेस आहेत की या स्पेशल केसमध्ये तुम्हाला, म्हणजे मी काही नाव लिहितो, प्रेशर वेसल किंवा सिलेंडर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेल्डिंग शिवाय दुसरी कुठली प्रोसिजरच वापरता येत नाही. मग अशा काही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे असे काही कॉम्पोनंट, मशीन कॉम्पोनंट की ते अशा शेपचे बनवलेत की तिथं फक्त तुम्हाला वेल्डिंगच यूज करावं लागते, दुसरा तिथं पर्यायच नाही. हे भावानो वेल्डिंगचे ऍडव्हान्टेजेस आहेत. मी जरा एकदा परत वाचून सांगतो. रिवेटेड किंवा बोल्टेड जॉईंट मध्ये तुम्हाला ऍडिशनल कॉम्पोनंट लागणार जे तुम्हाला वेल्डेड जॉईंट मध्ये लागणार नाही. कॉस्ट जर तुम्ही बाकीच्या प्रोसेस बरोबर कम्पेअर केली तर वेल्डेड जॉईंटची कॉस्ट ही मिनिमम आहे. होल नसल्यामुळे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस आहे, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे त्याची स्ट्रेंथ ही हायर आहे. हा जॉईंट ऑलरेडी टाईट आणि लीक प्रूफ आहे. बाकीच्या जॉईंट्स मध्ये तुम्हाला ते टाईट आणि लीक प्रूफ बनवून घ्यायला लागते. याची प्रोडक्शन टाइम म्हणजे वेल्डिंगचा टाइम हा ऍज कम्पेअर टू अदर प्रोसेस हा कमी आहे, कारण की बोल्टिंग मध्ये तुम्हाला होल वगैरे बनवायला लागणार, त्याच्यासाठी तुम्हाला टाइम लागणार, तुम्हाला लागणार नाही. त्यानंतर काही स्पेशल केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला वेल्डिंगच यूज करता येईल आणि याचा अपिअरन्स ऍज कम्पेअर टू बोल्टेड आणि वेल्डेड जॉईंट हा काय असतो, स्मूथ आणि प्लेझंट. हे वाहन झाले याचे ऍडव्हान्टेजेस. आता या ऍडव्हान्टेजेस बरोबर काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. आता डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज वेल्डेड जॉईंटचा, तो म्हणजे वेल्डेड जॉईंट मध्ये जे व्हायब्रेशन जनरेट होतात ते डॅम्प होत नाहीत, म्हणजे डॅम्पिंग प्रॉपर्टीची काय कमी आहे. मग जर तुम्ही कास्टिंगला कम्पेअर केला, कास्टिंगला म्हणजे आपण नॉर्मली कास्टिंग हे कास्ट आयर्नचं काढतो, कास्ट आयर्नची डॅम्पिंग प्रॉपर्टी हे हायर असते आणि वेल्डेड जॉईंटची डॅम्पिंग प्रॉपर्टी ही काय असते, लोअर असते. काय होते, ज्या वेळेला व्हायब्रेशन जनरेट होतात त्यावेळेला ते त्या मशीन कॉम्पोनंटनी किंवा त्या मटेरियलनी स्वतः डॅम्प करायला पाहिजे, म्हणजे ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. जर ते ऍब्सॉर्ब झाले नाहीत तर काय होते, व्हायब्रेशनमुळे तो कॉम्पोनंट फेल व्हायची पॉसिबिलिटी जास्त असते.
मग स्टीलच्या स्ट्रक्चर हे नॉर्मली आपण वेल्डिंग करतो आणि त्याच्यामध्ये जर व्हायब्रेशन जनरेट झाले तर फेल्युअरची पॉसिबिलिटी ही जास्त असते. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा त्याचा पहिला डिसएडव्हान्टेज म्हणजे काय की फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त आहे बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन, कारण की त्याची डॅम्पिंग प्रॉपर्टी ही लोअर आहे. त्यानंतर सेकंड डिसएडव्हान्टेज, वेल्डेड जॉईंट मध्ये थर्मल डिस्टॉर्शन असते. थर्मल डिस्टॉर्शन याचा अर्थ काय, तुम्ही मेटलर्जी मध्ये हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस बघितल्या. हीट ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये तुम्ही मटेरियल हीट करायचा आणि पुन्हा कूल करायचा. हिटिंग आणि कुलिंग मध्ये पॉसिबिलिटी काय असत्या, त्या कंपोनंटचा शेप आणि साईज चेंज व्हायची पॉसिबिलिटी असते. त्याला म्हणतो आपण डिस्टॉर्शन. म्हणजे पूर्ण शेप साईज चेंज होत नाही, पण स्लाइटली डायमेन्शनल इकडे तिकडे व्हायची चेंज असते, बेंड व्हायची पॉसिबिलिटी असते. मग हे थर्मल डिस्टॉर्शन जसं हीट ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये होते तसंच वेल्डिंग मध्ये होते. का, कारण की वेल्डिंग मध्ये तुम्ही वेल्डेड जॉईंट साठी मटेरियल तुम्ही इलेव्हेटेड टेम्परेचरला हीट करताय. ज्या वेळेला तुम्ही ते कॉम्पोनंट हीट करताय त्यावेळेला पुन्हा कुलिंगच्या वेळेला तिथं डिस्टॉर्शन व्हायची पॉसिबिलिटी असते. सगळ्यांच होते असं नाही, पण डिस्टॉर्शन व्हायची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे हा त्याचा काय डिसएडव्हान्टेज आहे. देयर इज पॉसिबिलिटी ऑफ डिस्टॉर्शन. अजून एक डिसएडव्हान्टेज आहे, ज्या वेळेला तुम्ही तो कॉम्पोनंट कूल करताय त्या कुलिंगच्या वेळेला काय होतंय, इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. इंटरनल स्ट्रेसेस त्या कॉम्पोनंट मध्ये रॅपिड कुलिंगमुळे इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. आता हे जे इंटरनल स्ट्रेसेस जे डेव्हलप झालेत ते इंटरनल स्ट्रेसेस रिलीव्ह पण व्हायला पाहिजेत. जर तुम्ही इंटरनल स्ट्रेसेस रिलीव्ह केले नाहीत तर ब्रिटल फेल्युअर व्हायची पॉसिबिलिटी ही जास्त असते. त्यामुळे त्याचे इंटरनल स्ट्रेसेस हे रिड्यूस करायलाच पाहिजे. ठीक आहे, हा त्याचा काय नेक्स्ट डिसएडव्हान्टेज आहे. चौथं, क्वालिटी ऑफ वेल्ड डिपेंड्स अपॉन स्किल्ड वर्कर. याचा अर्थ काय बघा, तुम्ही कॉलेजमध्ये डिप्लोमाला असेल किंवा तुमच्या इंजिनिअरिंगला असेल, वेल्डिंगचे प्रॅक्टिकल झाले असतील फर्स्ट इयर मध्ये, त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला वेल्ड केला असेल त्या वेल्डची क्वालिटी आणि तुमचा जो कोण तिथे इन्स्ट्रक्टर असेल शिकवायला त्यानं बनवलेल्या वेल्डची क्वालिटी जर तुम्ही कम्पेअर केला तर तुमचा शिक्षक म्हणजे तो इन्स्ट्रक्टर म्हणजे तो स्किल्ड वर्कर आहे आणि तुम्ही म्हणजे अनस्किल्ड वर्कर आहे. तुम्ही ते दोन जर वेल्ड कम्पेअर केले तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या त्या इन्स्ट्रक्टरनी बनवलेला वेल्ड हा वाहन सुपिरियर आणि त्याची क्वालिटी ही चांगली असणार तुम्ही बनवलेल्या वेल्डपेक्षा. म्हणजेच काय, वेल्डेड जॉईंट साठी स्किल्ड वर्कर हा लागतोच. ठीक आहे, त्यामुळे दोन प्लेट जर तुम्हाला वेल्ड करायचे असतील किंवा दोन मशीन कंपाऊंड जर तुम्हाला वेल्ड करायचे असतील तर इथं स्किल्ड वर्कर लागणार. अनस्किल्ड वर्कर घेतला तर ते वेल्डची क्वालिटी लो होणार, पॉसिबिलिटी मटेरियल पूर्ण फिल होणार नाही आणि फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त राहणार. ठीक आहे, त्यामुळे फॉर वेल्डिंग वी रिक्वायर द स्किल्ड वर्कर. त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. अनस्किल्ड वर्कर जर काम केलं तर त्याची क्वालिटी ठीक आहे आणि फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त राहणार. त्यानंतर याचा पाचवा डिसएडव्हान्टेज म्हणजे नॉर्मली वेल्डेड जॉईंट हे बाळांनो काय करायला लागतात, नॉन डिस्ट्रक्टिव्हली टेस्ट करायला लागतात. म्हणजे तुम्ही वेल्डेड जॉईंट एखादा बनवला तर तो फेल होणार का नाही, म्हणजे काही मशीन कंपोनंट मध्ये जर समजा तो फेल होणार असेल तर आपल्याला तो वेल्डेड जॉईंट नॉन डिस्ट्रक्टिव्हली चेक करायला लागतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रोसिजर यूज करायला लागते त्या वेल्डला चेक करण्यासाठी. त्यामुळे त्या वेल्डला चेक करण्यासाठी तिथे काही होणार, तुमची काही कॉस्ट जाणार, टाइम जाणार. ठीक आहे, त्यामुळे काही स्पेशल केसेसमध्ये क्रिटिकल केसेसमध्ये आपल्याला वेल्डेड जॉईंट हा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करून घ्यायला लागतो. आणि जर तुम्ही तो नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करून घेतला त्याच्यावरती त्या वेल्डची क्वालिटी ही काय असते, डिपेंड असते. ठीक आहे, त्यामुळे तो त्याचा काय डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला ते नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट करून घ्यायला लागतं. आता हे झाले ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस. आता मी आणि काही एक 2-3 ऍडव्हान्टेजेस सांगणार आहे वेल्डेड जॉईंटचे, जे ऍडव्हान्टेजेस ओव्हर कास्ट आयर्न आहेत. हे पहिल्यांदा आपण कम्पेअर केलं बोल्टेड जॉईंटला आणि वेल्डेड जॉईंटला. आता मी
कास्ट आयर्नला मी कम्पेअर करणार आहे. म्हणजे काय, एखाद्या कॉम्पोनंटचं कास्टिंग काढणे किंवा स्टील प्लेट घेऊन तो कॉम्पोनंट बनवणे, यांना मी कम्पेअर करून सांगणार आहे. बघा, ऍडव्हान्टेज ऑफ वेल्डेड जॉईंट ओव्हर कास्ट आयर्न. सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज म्हणजे काय, कास्ट आयर्ननं बनवलेल्या कॉम्पोनंटचे वेट हे स्टीलनं बनवलेल्या कॉम्पोनंट पेक्षा कमी असते. सॉरी, कास्ट आयर्ननं बनवलेल्या कॉम्पोनंटचं वेट हे स्टीलनं बनवलेल्या कॉम्पोनंट पेक्षा जास्त असते. म्हणजे स्टील स्ट्रक्चर हे लाइटर असते आणि कास्ट आयर्ननं बनवलेलं स्ट्रक्चर हे हेवी असते. काही केसमध्ये ज्या वेळेला तुम्हाला हेवीनेस नको आहे त्यावेळेला तुम्ही ते स्टील स्ट्रक्चरनी फॉर्म करू शकताय, पण स्टील स्ट्रक्चरनी फॉर्म करायला तुम्हाला कास्टिंग काढता येणार नाही, तर तुम्हाला तिथं वेल्डेड जॉईंट यूज करायला पाहिजे. त्यामुळे नॉर्मली आपण स्टील स्ट्रक्चर हे सगळे वेल्डिंगनी बनवतो आणि कास्ट आयर्नचे कॉम्पोनंट हे सगळे कास्टिंगनी काढतो. जर दोघांना कम्पेअर केलं तर ऑलमोस्ट स्टील स्ट्रक्चरचं वेट हे कास्ट आयर्नच्या कॉम्पोनंट पेक्षा अर्ध असते, अर्ध. म्हणजे तिथे काय होणार बाळांनो, जो बल्कीनेस आहे तो रिड्यूस होणार, वेट रिड्यूस होणार, त्यामुळे स्टील स्ट्रक्चरची कॉस्ट ही रिड्यूस होणार. पण तुम्ही डिसएडव्हान्टेज मध्ये पहिलं डिसएडव्हान्टेज बघा काय आहे, स्टील स्ट्रक्चर मध्ये जर व्हायब्रेशन जनरेट झाले तर वेल्ड फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त राहते. का, कारण की डॅम्पिंग हे कमी आहे. त्यामुळे जर वेटला कम्पेअर केला कास्ट आयर्नच्या कॉम्पोनंटला तर स्टील स्ट्रक्चरचं वेट हे ऑलमोस्ट हाफ असते. ठीक आहे, त्यामुळे तुमची तिथं ऑलमोस्ट 50% पर्यंत कॉस्ट सेव्ह होणार आणि बल्कीनेस पण काय होणार, कमी होणार. जर दुसरा अजून एक ऍडव्हान्टेज बघितला ओव्हर कास्ट आयर्न, तर नेक्स्ट ऍडव्हान्टेज जो आहे तो आहे असेंब्ली ऑफ वेल्डेड स्ट्रक्चर ही एकदम इझी असते दॅन द मशीन्ड ऑर कास्टिंग स्ट्रक्चर. कास्टिंग मध्ये किंवा मशीनिंग मध्ये असेंब्ली ही जरा डिफिकल्ट असते. का, कारण की तिथं तुम्हाला सगळे होल मॅच करून तिथं बोल्टिंग वगैरे करून घ्यायला लागते. पण स्टील स्ट्रक्चर मध्ये काय होते, आपण एक कॉम्पोनंट दुसऱ्याला, दुसरा कॉम्पोनंट तिसऱ्याला एक 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 वेल्ड करत जाते. म्हणजे तिथं पुन्हा असेंबल करत बसायला लागत नाही, आपण ते तळापासूनच वरतीपर्यंत करत आलेलं असते. त्यामुळे असेंब्ली तुम्ही कम्पेअर केली तर ही बाकीच्यांच्या पेक्षा इझी काय असते बघा, इझी असते. त्यानंतर लास्ट, द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर वेल्डिंग शॉप ही फाउंड्री पेक्षा कमी असते. आता मी फाउंड्री पेक्षा कमी असते असं का म्हणाले, कारण की मी कम्पेअर कोणाला करून सांगायला लागलोय, कास्टिंगला. मग कास्टिंग काढायचं म्हटलं फाउंड्री पाहिजे, मग त्या फाउंड्रीची कॉस्ट आणि वेल्डिंग करायला लागणाऱ्या वेल्डिंग मशीनची कॉस्ट जर कम्पेअर केली तर वेल्डिंग मशीनची कॉस्ट ही नेहमी लोअर साईडला राहते. ठीक आहे, त्यामुळे वेल्डेड स्ट्रक्चरची कॉस्ट ही कास्टिंगच्या कॉम्पोनंट पेक्षाही लोअर साईडलाच राहणार. ठीक आहे, हे त्याचे काय झाले बघा ऍडव्हान्टेजेस. मग आता मी जेवढं सगळं सांगितलंय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस कुठले कुठले टाईप, हे तुम्हाला यातलं कुठलंही एक्झामला विचारणार नाहीये, हे फक्त तुमच्या माहितीसाठी होतं. ठीक आहे, आता वेल्डेडचे किंवा वेल्डिंगचे बाळांनो एक 2-3 टाइप्स आहेत जे तुम्हाला इथनं पुढे प्रॉब्लेम्स मध्ये येत राहणार आहेत. मी याच्याबद्दल काही डिटेलमध्ये बोलत बसणार नाही, कारण की तुम्हाला हे पहिल्या सेमिस्टरमध्ये झालेलं आहे, म्हणजे पहिल्या सेकंड इयरच्या पहिल्या सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरमध्ये, किंवा हे फर्स्ट इयरला झालेलं आहे, किंवा हे डिप्लोमाच्या वेळेस झालेलं आहे. त्यामुळे मी यावरती जास्त बोलत बसणार नाही, फक्त मी टाईप सांगणार. वेल्डिंगचे बेसिक 2 टाईप आहेत, बेसिक ते मला लागणार आहेत या टॉपिकमध्ये. एक म्हणजे बट जॉईंट आणि दुसरा म्हणजे फिलेट जॉईंट. ह्या बट जॉईंटला परत लय सब टाईप आहेत, मला ते नको आहे. ठीक आहे, मला फक्त बेसिक बट जॉईंट म्हणजे काय आणि फिलेट जॉईंट म्हणजे काय एवढंच पाहिजे नाही. ठीक आहे, बट जॉईंट म्हणजे काय, समजा या प्लेट आहे, ही प्लेट मी समजा इथं फिलर मटेरियल भरून जर वेल्ड केली तर हा जो जॉईंट आहे याला आपण म्हणतोय बट जॉईंट. ठीक आहे, हा जो जॉईंट आहे याला काय म्हणतो आपण, बट जॉईंट. फिलेट जॉईंट म्हणजे काय, समजा एखादी व्हर्टिकल प्लेट आहे आणि मी या हॉरिझॉन्टल प्लेटला मला जॉईन करायचे आहे, तर
मी इथं जे मटेरियल फिल करतो त्याला आपण म्हणतोय बघा फिलेट जॉईंट. आता यांचा यूज काय आहे ते सांगतो. इथं जनरेट होणारे वेल्ड मधले स्ट्रेसेस या प्लेटवरती डिपेंड असतात, या प्लेटवर. मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बट जॉईंट आहे का या फिलेट जॉईंट आहे त्याच्यावरती स्ट्रेसेसच्या किमती राहणार आहेत. त्यामुळे दोन बेसिक टाईप आहेत वेल्डिंगचे, त्यातला हा एक आहे बट जॉईंट, हा एक आहे फिलेट जॉईंट. आता बट जॉईंटचे परत टाईप फिलेटला कुठं असते म्हटलं जॉईंट? कॉर्नरला असते काय? फिलेटला कॉर्नरला असते काय? असतोय. किंवा अजून एक केस दाखवतो. ही एक प्लेट आहे, समज ही एक प्लेट आहे, या दोन प्लेट मला जॉईन करायच्या आहेत. हे बघ, हे जॉईंट इथं असं मारला तर हे फिलेट आहे, हा फिलेट आहे. इथं जरी केला तरी हा फिलेट आहे. आणि दोन प्लेट ऍक्सिअली जॉईन करायच्या आहेत, ही आणि ही. तर इथं जो वेल्ड मारणार मी असा, हे म्हणजे बट जॉईंट. ठीक आहे. आता या बट जॉईंटचे बाळांनो टाईप काय काय सांगतो. स्क्वेअर बट जॉईंट, व्ही बट जॉईंट, त्यानंतर यू बट जॉईंट, त्यानंतर डबल व्ही बट जॉईंट आणि व्ही बट जॉईंट विथ ब्लॅकिंग प्लेट, म्हणजे दुसऱ्या बाजूला एक बॅकअप प्लेट लावलेली असते आणि आपण बट. तसंच फिलेट जॉईंटचे बाळांनो काही टाईप आहेत, त्यातला नॉर्मल आणि कॉन्व्हेक्स. नॉर्मल आणि कॉन्व्हेक्स. आता पहिला नॉर्मल म्हणजे काय सांगतो बघा. हा जो जॉईंट आहे की नाही, हा जॉईंट फक्त कन्सिडर करा. हा जॉईंट समजा असा असेल तर याला म्हणतात नॉर्मल फिलेट जॉईंट. समजा हा असा असेल तर याला म्हणतात कॉन्व्हेक्स फिलेट जॉईंट. पण मॅक्सिमम टाइम तुम्हाला हा असा बघायला मिळतो, कॉन्व्हेक्स फिलेट जॉईंट बघायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सिंगल ट्रान्सव्हर्स फिलेट, म्हणजे दोन प्लेट आहेत आणि एकच इथं मारलाय, त्याला म्हणायचं सिंगल ट्रान्सव्हर्स फिलेट. त्याला म्हणायचं सिंगल ट्रान्सव्हर्स फिलेट. समजा मी दोन्ही बाजूला मारला, इथं दोन्ही बाजूला, तर याला म्हणायचं डबल ट्रान्सव्हर्स फिलेट जॉईंट. काही वेळेला आपण इथं जॉईंट मारतो, ठीक आहे, इथं, किंवा ही प्लेट आत ठेवली इकडे मारतो, त्याला म्हणतात कॉर्नर जॉईंट. जर समजा ही प्लेट अशी असेल आणि दोन्ही बाजूला मारला तर याला म्हणतात टी जॉईंट. ठीक आहे, कॉर्नर जॉईंट किंवा टी जॉईंट. काही वेळेला बघा अशा एजेस असतात, दाखवतो. हे समजा असं आहे, इथं मी समजा जॉईंट मारला इथं, म्हणजे हे दोन कॉर्नर असं जॉईन केले तर याला म्हणतात एज बट जॉईंट. एज बट जॉईंट. ठीक आहे. असे टाईप्स आहेत, पण एवढं काय तुम्ही डिटेलमध्ये जाऊ नका. हे ऑलरेडी तुम्हाला कुठल्या तर सब्जेक्ट मध्ये झाले मला आठवना, पण हे झालेलं आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हा बट जॉईंट आहे, हा फिलेट जॉईंट आहे. सॉमला नव्हतं. हा बट जॉईंट आहे आणि हा फिलेट जॉईंट आहे. ठीक आहे. हे दोन जॉईंट मला बाळांनच नेहमी लागत राहणार आहे. एमपीआरला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठे तर होतं नक्की, आता काय मला आठवणार. सर बास लय झालाच ते आज झालं. ठीक आहे. ऍक्च्युली मी इथे थांबणारच होतो, का सांगतो, कारण की मी याच्यानंतर डेरिव्हेशन घेणार आहे. आता डेरिव्हेशन. ठीक आहे. आता डेरिव्हेशन मग काय करूया बाळांनो, उद्या घेऊया. उद्या गुरुवार जरी असला तरी उद्या एमडीची ट्युशन आहे. ठीक आहे. फक्त 6:15 ते ऐवजी बाळांनो आपण 7:15 घेऊया. हो नको सर, 7:15 घे की. अरे काय माहिती काय, जरासं उद्या मी बाहेर जाणार आहे, मी 7:15 येतो. ठीक आहे. 7:15 घेऊया उद्या. हा चालते. ओके. याची जी थिअरी आहे त्याचं मी पुस्तकातला फोटो पाठवतो, तो बघून घ्या. ते सगळं व्यवस्थित पुस्तकात दिलेलं आहे. ओके. चलो नेक्स्ट टाइम डेरिव्हेशन घेऊया आणि मग नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. चलो बाळा.